मान्सून हा महाराष्ट्रामध्ये दाखल झालाय आणि त्यामुळे राज्यामध्ये शेतकऱ्यांसह अगदी आपल्यासारख्या सर्वसामान्यांना समाधान मिळालेलं आहे, दिलासा मिळालाय। शिवाय 2 दिवसांपासून राज्यामध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह देखील पाऊस होतोय आणि पेरण्यांच्या कामाला देखील चांगला वेग आलाय। पण यंदाच्या मान्सूनवरती सुपर एल निनोचं सावट आहे आणि त्यामुळे मान्सून जरी राज्यभरामध्ये पोहोचलेला असला तरी अपेक्षित पाऊस पडणार नाहीये आणि त्याचमुळे यंदाचा खरीपाचा हंगाम हा आधीच संकटात सापडलाय। पावसाचाही अंदाज 90% असल्यामुळे शेतीसाठी वेळेत आणि पुरेसं पाणी मिळेल का असे अनेक प्रश्न सध्या निर्माण झालेले आहेत। आणि त्यातच आज IITM आणि भारतीय हवामान विभाग यांनी एक अहवाल समोर आणला। या अहवालाच्या नुसार राज्यामधील 353 तालुक्यांपैकी 181 तालुक्यांमध्ये अवर्षणाचं म्हणजेच दुष्काळी परिस्थितीचं मोठं सावट आहे। इतकंच नाही तर 41 तालुक्यांमध्ये 500 मिलीमीटरपेक्षा देखील कमी पावसाची शक्यता आहे आणि हे प्रमाण शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी अतिशय कमी असं मानलं जातं। याशिवाय मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सगळ्यात कमी पाऊस होईल असंही या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। म्हणूनच की काय आता सरकारने देखील शेतकऱ्यांना वेळोवेळी आवाहन केलेलं दिसून येत आहे। तर मान्सूनच्या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडून देखील काहीशी माहिती देण्यात आलेली आहे, आपण जाणून घेऊया। किमान 15 जून पर्यंत राज्यामध्ये मान्सूनची शक्यता कमी आहे। धीम्या गतीने मान्सूनची ही वाटचाल होते। पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे। 12 जून पर्यंत राज्यामधल्या अनेक भागांमध्ये कमाल तापमान हे सध्याप्रमाणे राहण्याची शक्यता आहे। विदर्भ आणि खानदेश या भागामध्ये कमाल तापमान 40 अंशांपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे। मराठवाड्यामधलं तापमान 35 ते 40 अंशांच्या दरम्यान राहील। 15 जून पर्यंतचा जो पाऊस आहे तो पेरणीसाठी पोषक नाही आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये। वादळी पावसावरती अवलंबून राहून पेरणीची घाई करू नका असं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आलं आहे। यंदा अल निनोच्या परिणामामुळे राज्यामध्ये पावसाचं प्रमाण हे कमी असेल, त्यामुळे पेरणीची घाई करू नका असं आवाहन सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शेतकऱ्यांना केलं आहे। मराठवाडा, पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला अवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची संभावना आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी ॲडवायझरी देतो की त्यांनी पेरणी कधी केली पाहिजे जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये। प्रयत्न आहेत की कमी पावसातही जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न चालू आहे। तर याच पावसाच्या संदर्भात IITM भारत फोरकास्ट सिस्टीम यांनी नेमका काय अंदाज व्यक्त केलेला आहे तोही जाणून घेऊया। 181 तालुक्यामध्ये अल निनोचा प्रभाव राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला। 181 पैकी बहुतांश तालुके हे पश्चिम महाराष्ट्रातले आणि मराठवाड्यातले। यंदा 65 पेक्षा अधिक तालुक्यांमध्ये 500 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस होईल असा अंदाज आहे। अत्यंत कमी पाऊस किंवा जास्तीत जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे। मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊ शकतो।